बेळगाव शहरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढत चाललेली आहे। शहर झपाट्याने विकसित होत असताना मात्र प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक कोपऱ्यात मात्र कचरा साचलेला दिसतोय। आपण ज्या बेळगावला स्मार्ट सिटी म्हणतोय तिथे लोकांची मानसिकता कधी स्मार्ट होणार हा एक मोठा प्रश्न आहे। आपण आपले घरे स्वच्छ ठेवतो, पण आपला परिसर तितकंच स्वच्छ ठेवू शकत नाही का? जिथे कुठं मोकळी जागा दिसली की तिथे कचरा टाकणे हीच का आपली मानसिकता? याचंच एक उदाहरण आनंदनगर सेकंड क्रॉस येथे पाहायला मिळाला। तिथे मोकळी जागा दिसली की लोक कचरा टाकून जातात। सीसीटीव्ही कॅमेरा असतानाही लोकांना भीती वाटत नाही। याच पार्श्वभूमीवर आनंदनगरमधील काही लहान मुलांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला। या मुलांनी एकत्र येऊन एक फलक म्हणजे बोर्ड तयार केला आणि त्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या। आजकाल सुट्टीच्या दिवशी अनेक मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात, पण या मुलांनी मात्र आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। त्यांना स्वच्छ वातावरणात खेळायचं आहे, स्वच्छ परिसरात वाढायचं आहे आणि हे त्यांनी कृतीतून दाखवून दिला। जिथे लहान मुलांना ही जाणीव आहे तिथे मोठे लोक अजूनही चूक का करत आहेत? परिसर स्वच्छ ठेवणे हे केवळ सरकार किंवा महापालिकेचं काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। आपण आपल्या पुढच्या पिढीला कसा परिसर देत आहोत याचा विचार करणे अत्यंत गरजेचं आहे। याच पार्श्वभूमीवर येथील मोठ्या लोकांनी देखील या मुलांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना साथ दिली। काय करून कचरा किंवा प्लास्टिक किंवा इतर नासलेली वस्तू काय जागेवर टाकू नये। जिथं जे कुंडा आहे ना त्याच्यात टाकायचं, त्यामुळे परिसर स्वच्छ राहतं। या मुलाने अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांनी केलेल्या या कार्यक्रमाबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे। तर आजकाल सर्व प्रत्येक गल्लीत बघितल्याबरोबर कचरा प्रत्येक ठिकाणी गटरीच्या बाजूला भरलेलाच असतोय। मोकळी जागा दिसली की टाकायचं आणि जायचं। त्याच्यामुळे वास दुर्गंधी सुटून सगळ्यांचं आरोग्य बिघडण्याचा संभव असतोय। त्यासाठी त्याची काळजी आपणहून घेतली पाहिजेत की आलेल्या कचरा गाडीमध्येच कचरा टाकावा व सर्वांनी आपलं जे वातावरण आहे ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत। हे एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण आहे। लहान मुलांच्यातच ही जाणीव जी निर्माण झालेली आहे लहानपणापासूनच की परिसर आपला स्वच्छ ठेवावा। आपण परिसर स्वच्छ ठेवला तरच आपण आपला अगोदर परिसर स्वच्छ ठेवूया, नंतर आपलं एरिया स्वच्छ ठेवूया, मग गाव स्वच्छ आणि मग शहर, मग आपली पृथ्वी। असं आपण सगळं स्वच्छ ठेवलं तर आपल्याला सगळीकडे वातावरण चांगलं राहील, शुद्ध हवा मिळेल। आज बघतो आम्ही सगळीकडे पाणी टंचाई, याला कारणं काय झालेली आहेत? झाडं आम्ही आमच्या परिसरामध्ये झाडं लावायची, त्या झाडांची देखभाल करायची, कारण झाडं आम्हाला काय देतात सांगा बघूया? ऑक्सिजन देतात। परत आम्ही जो सोडतो तो कार्बन डायऑक्साईड घेतात, होय की नाही? म्हणजे आम्ही जो कार्बन डायऑक्साईड सोडून हवा अशुद्ध करतो ते शुद्ध करतात। म्हणून आमच्या आजूबाजूला आम्ही काय करायला पाहिजेत? झाडं लावायला पाहिजेत, त्या झाडांची काळजी करायला पाहिजे। म्हणजे काय होईल? आपला परिसर चांगला राहील आणि हवा शुद्ध राहील। आणि अशी आता तुम्ही इथं केला आहेत ना, प्रत्येकाने काळजी करायची। चॉकलेट खाल्ला रॅपर रस्त्यावर नाही टाकायचं, तर तो कुठं नेऊन टाकायचा? कुंडीमध्ये, कुचरा कुंडीत ठेवायचा आणि तो द्यायचा। नाही तर खाल्लो, कुरकुरे टाकलो, गटारीत टाकलो, असं नाही करायचं। प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करायची, म्हणजे काय होतं? परिसर आपला स्वच्छ राहील आणि आपलं सर्व स्वच्छतेचे आपल्याला खूपसे फायदे मिळतात, रोगराई पसरणार नाही। आणि असं सगळं तुम्ही केलं आहे, अतिशय चांगला कार्यक्रम केलेला आहे, त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन। खेळता खेळता होईना का या लहान मुलांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला, हे खरोखर कौतुकास्पद आहे। व्हॉइस ऑफ फेनोग्राम सातत्याने कचरा समस्येविरोध आवाज उठवत आहे आणि पुढेही हा आवाज उठत राहील, कारण आमचा हेतू लोकांना खरी परिस्थिती दाखवणे आणि चुकीच्या गोष्टी विरोधात ठामपणे आवाज उठवणे आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनोग्रामला।